नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ आता करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू. आजच्या नवीन अपडेट सहित सुरू करूया. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा नियम 1972/21 लागू करण्यास एकवेळी परत देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकांची कल्याण विभागाच्या दिनांक 3/23 रोजीच्या पत्रानुसार निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेचे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे. तथापि त्यांची पदे भरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात सध्या कार्यरत असणाऱ्या व सदर निर्णयामध्ये नमूद विवरण पत्रात दर्शविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या सेवेत प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 नुसार म्हणजे दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पदभरतीची जाहिरात सूचना केल्यानुसार झालेली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.